नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र विलास सुक्तोरे. आपण पाहताय आपला यूट्यूब चॅनल विलास नाईक. आज आपण काळखेरेवाडी या हद्दीमध्ये असणाऱ्या कामटे वस्तीवरती खरं तर आलेलो आहे. आणि कामटे वस्तीवरती आल्यानंतर शेतामध्ये मळ्यामध्ये काम करत असताना शेतकऱ्यांनी तो साप विषारी जातीचा पाईपामध्ये गेलेला पाहिला. हेच ते शेतकरी आहेत. तर त्यांनी त्या इतर पाईपांना न उचलता ज्या पाईपामध्ये साप गेलेला आहे त्याला दोन्ही साईडनी हे कागद आणि हे फडकं पॅक करून साप साईटला घेऊन आलेले, जेणेकरून तो जरी निघलास तर तो शेतीच्या आतमध्ये गेला नाही पाहिजे. तर आपण पाहूया ह्या पाईपामध्ये साप आहे की नाही आहे. त्यांनी ते सांगितलं ह्याच्यामध्ये साप आहे, आपण त्याला काढण्याचा प्रयत्न करू. जर असेल तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करूया. तोंड पण तिथंच येतं तो. दोस्तो हा मित्रांनो, अतिशय मोठा नागतोय की मित्रांनो. कस करता इथे ठेवा आता पाईप खाली हलवून. साप नाही पुढून जात कुठं हा जवळ हे कर जात का होय. व्हिडिओ चालतो. हॅलो मित्रांनो, आपण पाहू शकता तळ्यावर बसतोय खूप मोठा नाग आपल्या खतभर राहिला. आणखी या ठिकाणी आपल्याला मळ्यामध्ये निघाला ठेव नाग धरलाय आमच्यात. मारू आपण. दहाचा आकडा आहे खाल्ला. जवळ आपण पाहू शकता खूप मोठा नाग मळ्यामध्ये काम करत असताना पाईपामध्ये गेलेला त्यांनी पाहिला. आणि तो नाग माझ्या समोर आहे. अतिशय मोठा बिग साईजचा कोब्रा या ठिकाणी पाईपामध्ये बसला होता. आपण जर पाहिलं असतं खूप चिडखर स्वभावाचा आहे तो आणि चावण्याच्या मूडमध्ये आहे. तर एवढा मोठा जर नाग चावलाच, मला वाटत नाही जर तो व्यक्ती वाचेल. इतकी मोठी साईज आजपर्यंतच्या सापांमधला सर्वात मोठा साप पकडलेला नागांपैकी म्हणावं लागेल मी. एकदम 5.5-6 फुटाचा असणारा हा कोब्रा आहे. माझ्या अनेक शेतकऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की या दिवसामध्ये अनेक विविध प्रकारच्या सापांच्या जाती आपल्या शेतीच्या कडेला किंवा रानामध्ये मळ्यामध्ये निघत असतात. त्यामुळं सुरक्षित राहून काम करत चला.